नमस्कार. दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विशाल कुंभार. मावळ तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका होत असताना मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडींनी अत्यंत वेग घेतलेला आपल्याला दिसतोय. खरं तर परवाच्या दिवशी आपण पाहिलं की मावळ तालुक्यामध्ये कुणीही कल्पना केली नाही अशा प्रकारची एक घटना घडलेली दिसली. ती म्हणजे टोकाचे विरोधक असलेले भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष, म्हणजे मावळामध्ये या दोन्ही पक्षांमध्ये टोकाचा विरोध आपण पाहिला होता. ते दोन्हीही पक्ष एका व्यासपीठावरती आलेले आपण पाहिलं आणि या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजेच आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यामध्ये तळेगाव दाभाडे शहरामध्ये महायुती करत असल्याची घोषणा केली आणि महायुती म्हणून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आम्ही सोबत पुढे जाण्यासाठी सकारात्मक भावना घेऊन पुढे जात असल्याचं सांगितलं आणि त्यानुसार काल या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेण्यासाठी मुंबईला जाण्याचं देखील सांगितलं होतं. काल संध्याकाळी एक खूप महत्त्वाची बातमी किंवा महत्त्वाची माहिती समोर आली आणि ती महत्त्वाची माहिती म्हणजे या दोन्हीही तालुक्यातील या दोन्ही नेत्यांची वरिष्ठांसोबत एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जागा वाटप बाबतचा एक निर्णय झाला अशा पद्धतीची माहिती समोर आली. आणि जी प्राथमिक माहिती आपल्या सूत्रांनी आपल्याला दिली त्यानुसार लोणावळा नगर परिषदेमध्ये सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा नगराध्यक्ष असेल आणि तळेगाव दाभाडे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा पहिल्या टप्प्यामध्ये नगराध्यक्ष असेल अशा पद्धतीचा साधारणतः समझोता झाला अशा पद्धतीची माहिती समोर आली. यावरती अधिकृत असं शिक्कामोर्तब अजून व्हायचं किंवा तशी घोषणा व्हायची, मात्र जी माहिती समोर आली ती माहिती आम्ही आता तुम्हाला सांगतोय. या संपूर्ण पार्श्वभूमीवरती ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती माहिती देण्यासाठी, अधिकृत माहिती देण्यासाठी आता आमदार सुनील शेळके यांनी 10:30 वाजता तातडीची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. खरं तर ही पत्रकार परिषदेमध्ये आमदार सुनील शेळके तळेगाव दाभाडे शहर असेल, लोणावळा शहर असेल आणि वडगाव शहर असेल या तीनही ठिकाणच्या निवडणुकांबाबतची आपली अंतिम भूमिका स्पष्ट करतील अशा पद्धतीची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आहे किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांचंच लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलेलं आहे. कदाचित आमदार सुनील शेळके महायुती म्हणून जर पुढे जात असेल तर महायुती म्हणून नेमका कशा प्रकारचा फॉर्म्युला ठरला आहे याच्याबद्दलची माहिती देण्याची देखील शक्यता आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 10 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आज 12 तारीख आहे, म्हणजे 3 दिवस उलटून गेलेले आहेत आणि या 3ही दिवसांनंतर या 3ही ठिकाणच्या निवडणुकांच्या बाबतची अधिकृत किंवा स्पष्ट भूमिका, मी पुन्हा एकदा म्हणतो की स्पष्ट भूमिका ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढे आलेली आहे ना भारतीय जनता पार्टी पक्षाची पुढे आलेली आहे. यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये, इच्छुक उमेदवारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. हा संभ्रम आता खरं तर या दोन्ही पक्षातील नेत्यांना फोडावा लागेल. आज 10:30 वाजता जेव्हा आमदार सुनील शेळके यांची पत्रकार परिषद होते त्यामध्ये याबाबतच्या मोठ्या निर्णयाची अपेक्षा आता किमान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना यामध्ये काय होतं याची घडामोड आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी कनेक्ट राहा दैनिक मावळसोबत.